नमस्कार मित्रांनो, सध्याला सगळ्यात महत्त्वाची आणि चर्चेत असणारी गोष्ट म्हणजेच काय तर मराठी भाषिकांवरती होणारा अन्याय किंवा मराठी भाषेवरती होणारा अन्याय। तर मित्रांनो, बऱ्याचशा रील्सच्या माध्यमातून आता रील्सचा जमाना आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर सकाळी उठलात आणि रील्स स्क्रोल करायला गेलात तर सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या न्यूज मीडिया असेल, टी व्हीवरती असेल किंवा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्ही मोबाईल बघितल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलला ह्याच व्हिडिओ तुम्हाला सगळीकडे दिसतील की आज या ठिकाणी असं झालं, मराठी भाषेविषयी अशा प्रकारचा अन्याय झाला। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय तर मुंब्रामध्ये घडलेली जी घटना ती सर्वांनीच पाहिली आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाली होती। माझ्या मागे तुम्हाला स्क्रीनवरती ती दिसते। तर त्याच्यामध्ये असा विषय झाला होता की एखादा मराठी तरुण आहे आणि तो मराठी बोलण्याचा आग्रह त्यांनी ठेवला म्हणून त्याला माफी मागायला लागली आणि अशा प्रकारची गंभीर घटना ही मुंब्र्यामध्ये घडलेली आहे। त्याचप्रमाणे कल्याणमध्ये आणि बऱ्याचशा ठिकाणी अशा घटना घडत आहेत, त्याच्यामध्ये मराठी भाषिकांवरती किंवा मराठी भाषेवरती मोठ्या प्रमाणे अन्याय होत आहे आणि अशा सगळ्या या व्हिडिओ व्हायरल होत आहेत। आणि या व्हिडिओ व्हायरल होत असताना नेमकी आपली भूमिका त्याच्यामध्ये काय असते? एक महत्त्वाची गोष्ट करतो ती म्हणजेच काय, ती कॉमनली करतो की एखादी रील्स आल्याच्या नंतर आपण खरंच ही चुकीची आहे, आपल्या मनाला सुद्धा वाटतं की ही जी घडलेली घटना आहे ती अत्यंत चुकीची आहे आणि अशी घटना महाराष्ट्रात तरी आपल्यासोबत घडता कामा नये आणि भविष्यात घडायला पण नको। आपली सगळ्यांची भूमिका तशी असते, परंतु ही भूमिका घेत असताना आपण त्याच्यासाठी काय करू शकतो? तर मित्रांनो, या ठिकाणी आपण काय करतो, ती रील्स बघताना एखादी खालती कमेंट करतो, नागरिकांचा संतप्त तिथं तुम्हाला बघायला मिळतो की असं झालं, असं यांना सोडायला नको, यांना असं काहीतरी कायदा तयार करायला पाहिजे। बऱ्याचशा खतरनाक कमेंट्स असतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळे वाचता बघता। तर मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये आपली भूमिका मराठी म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे आणि ह्या मराठी भाषेवरती होणारा अन्याय आपण रोखू शकत नाही का? किंवा याच्यासाठी एक कॉमन मार्ग काय असतो तर जन आंदोलन उभारणे, म्हणजे काय, सगळ्यांनी एकत्र येऊन आंदोलन करणे किंवा असं काहीतरी करणे। पण मित्रांनो, याच्यापेक्षाही चांगला मार्ग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत। तर मित्रांनो, बरेचसे दिवस माझ्या मनामध्ये सुद्धा अशाच तुमच्यासारख्या कॉमन, मी सुद्धा एक तुमच्यासारखा कॉमन माणूस आहे आणि त्याच्यामधून आपण काय करू शकतो? आपण तर काय आंदोलन करू शकत नाही, आंदोलन केल्याच्या नंतर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा वेळेला काय होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कायदेशीररित्या आणि ठोस पाऊल आपण कशा प्रकारे उचलू शकतो, अशा प्रकारचा अभ्यास माझा सुरू होता आणि त्याच्या माध्यमातून एक पर्यायी मार्ग मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, याच्यामध्ये काय तर मराठी भाषा विभाग, मराठी महाराष्ट्र शासनामध्ये किंवा मंत्रालयामध्ये मराठी भाषा विभाग आहे आणि सध्याच आता माननीय नामदार उदयजी सामंत साहेब ही मराठी भाषेचे मंत्री आहेत। तर ह्या मराठी भाषेचं जे डिपार्टमेंट आहे सेपरेट महाराष्ट्रामध्ये, आता एवढ्या मोठ्या घटना सगळ्या घडत आहेत, बरोबर? आता या मोठ्या घटना घडत असताना यांची भूमिका नेमकी काय असते ती कधीच व्हायरल होत नाही। नेगेटिव्ह न्यूज किंवा मराठी भाषेवरती अन्याय कसा झाला हे सांगण्यासाठी बरेचसे न्यूज मीडिया पुढे येतात आणि त्या गोष्टी बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतात। हे तुम्ही सगळ्यांनी आता या महिन्याभरामध्ये किंवा 10-15 दिवसामध्ये बघितलं असेल। परंतु त्याच्या अगेन्स्टमध्ये जाऊन चांगली गोष्ट कुठली घेतली किंवा या मंत्रालयाने हा निर्णय घेतला किंवा अशा प्रकारचं त्याच्यावरती कार्यवाही झाली किंवा ह्या उपाययोजना आम्ही केल्या, अशा प्रकारच्या बातम्या का व्हायरल होत नाहीत? मित्रांनो, एखाद्या वेळेला अशी घटना घडली पण असेल की चांगल्या प्रकारची कारवाई झाली असं असेल, पण मला वाटत नाही की कोणत्या प्रकारची कारवाई झाली, कारण की ती गोष्ट व्हायरल नाही झाली आणि ही गोष्ट व्हायरल होणे गरजेचं आहे। महाराष्ट्रामध्ये जर राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे, निदान व्यवहारापुरती, जबरदस्ती नाही की तुम्ही मराठीतच बोला, पण निदान व्यवहारापुरती तरी 100% मराठी आली पाहिजे आणि मराठी बोलण्याचा आग्रह धरला किंवा मराठी आपल्याला त्या समोरच्याला मराठी बोलता आलं नाही म्हणून त्यांनी हाडतूड नाही केलं पाहिजे समोरच्याला, आणि मराठी बोलता आलं नाही, मी मराठी बोलूंगा नाही ऐसा वैसा करून त्यांनी हे जे काही जमाव तिथं केला आणि एका मराठी माणसाला हॅरॅसमेंट करण्याचा प्रयत्न केला। तर मित्रांनो, या ठिकाणी समजा त्याच्यामध्ये त्या मराठी माणसाची काही कायदेशीर चूक असती, मित्रांनो, त्या मुंब्रामध्ये घडलेली घटना याच्यामध्ये त्या मराठी माणसाचे असं वाटते की त्यांनी मध्यंतरी मी 2-4 व्हिडिओ बघितले, त्याच्यामध्ये सांगितले ते मराठी माणसाने शिवीगाळ केली होती, असं केलं होतं, तसं केलं होतं। तर ह्या सगळ्या गोष्टी खरंच जर घडल्या असतील ना तर त्याला कायदेशीर मार्ग होता, घडले असतील तर काय, तर त्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन ती कंप्लेंट करायला पाहिजे, त्यांनी शिवीगाळ केली, या सगळ्या गोष्टी कायदेशीररित्या करायला पाहिजे त्या। परंतु त्याला जमाव घालून 50-60 लोकांनी त्याला घेरून त्याला पाठवून पुढून मारून, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सगळं तपशीलवर बघितली की कशा प्रकारची वागणूक, एक मेंटली हॅरॅसमेंट केल्यासारखा प्रकार त्याच्यासोबत केला आणि त्याला माफी मागायला लावली की असं सगळ्या गोष्टी ते घडलेल्या आहेत। तर अत्यंत चुकीच्या अशा घटना घडत आहेत, हा पायंडा पडत आहे मित्रांनो। ही घटना घडली, उद्याला दुसऱ्या ठिकाणी घटना घडेल, उद्या तिसऱ्या ठिकाणी घटना घडेल। तर मित्रांनो, या घटनांसंदर्भात आपल्याला ठोस उपाययोजना काय करता येईल आणि
हा जो मराठी भाषा विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा, तर त्याच्यामध्ये आपण नेमकी कशा प्रकारे कायदेशीर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करू शकतो याचीच माहिती आहे मित्रांनो। मागे स्क्रीनवरती तुम्हाला एक पत्र दिसतंय की आपण ते ड्राफ्टिंग केलेलं आहे बघा। या ठिकाणी त्या पत्राचं मी वाचन करतो, माझ्या लेटर हेडवरनं मी टाकत आहे। प्रति माननीय नामदार उदय सामंत साहेब सो मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य। या ठिकाणी हा पत्र बघा 9/1/2025 रोजीचा पत्र माझा मराठी भाषा विभाग, नवीन प्रशासन भवन, 8वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई, हा त्याचा पिनकोड आहे। ईमेल ॲड्रेस हा ईमेल ॲड्रेस आहे मित्रांनो। या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की हा मी ॲड्रेस का तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी, तर बरेचसे नागरिक ऑनलाईन तक्रार करू शकत नसतील तर त्यांनी ते या ॲड्रेसवरती ते तक्रार पाठवू शकता, या ईमेल ॲड्रेसवर तक्रार पाठवू शकता। तर आपली तक्रार काय आहे तर आपण बघूया, स्टेप बाय स्टेप आपण बघूया। विषय, आपल्या महाराष्ट्र राज्यात आपल्या मराठी भाषेचा आणि भाषिकांचा अपमान केला किंवा अवहेलना केली तर त्याला कायद्याद्वारे योग्य ती शिक्षा केली जावी, यासाठी लवकरात लवकर कायदा येणे किंवा यासाठी लवकर अधिनियमाची तरतूद करणे, अशा प्रकारचा हा आपला विषय आहे। तर पुढे बघूया महोदय, अभिजात भाषा म्हणजे अशी भाषा जी अनेक पिढ्यांपासून वापरली जात आहे आणि ती साहित्य, संस्कृती आणि शिक्षण या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते। आपली मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळून अवघे काही महिनेच होत आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात मुंबईमध्ये कल्याण, मुंब्रा सारख्या ठिकाणी मराठी भाषेवर आणि भाषिकांवर अन्याय केला जात आहे। त्यासाठी कारण एकच, आपली मराठी भाषा। तर या ठिकाणी माझी या पत्राद्वारे तुम्हाला एक विनंती वजा मागणी आहे की लवकरात लवकर यासाठी असा कायदा आणावा की कोणी आपल्या मराठी भाषेचा आणि भाषिकांचा अपमान केला, अवहेलना केली तर त्याला कायद्याद्वारे योग्य ती शिक्षा केली जावी। यासाठी लवकरात लवकर कायदा हवाच, तरच मराठी भाषिक महाराष्ट्रात अस्तित्व करेल। या ठिकाणी अशा प्रकारचा हा थोडक्यातला 1 पेजचं पत्र आहे। या ठिकाणी सगळ्यात भलं मोठं तत्वज्ञान ऐकवण्यात काहीच आवश्यकता नाही। मराठी भाषेचं महत्त्व, मराठी भाषा काय आहे, अभिजात भाषा आपली मराठी भाषा हे सांगणे इतपत एवढं शासन मला वाटतं खुळं नाही आहे की आपण डिटेलमध्ये ड्राफ्टिंग करावं। घडलेल्या घटना पण त्यांच्या वाचून काही अलिप्त नाही आहेत की काय घडलं आम्हाला माहितीच नाही। तर मित्रांनो, एकदम थोडक्यात मी माझी भूमिका मांडली आहे। या ठिकाणी मराठी भाषा युवक माझी सही या ठिकाणी मी केलेली आहे आणि अशा प्रकारचं एक चांगला पत्र मी तयार केलेलं आहे। तर मित्रांनो, हा पत्र तुम्ही काय करू शकता तर एकतर ह्या ईमेल आयडीला पाठवू शकता, या ठिकाणी या ॲड्रेसवरती तुम्ही ऑफलाईन पाठवू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने आपले सरकार पोर्टलवरती तुम्ही हा पत्र अपलोड सुद्धा करू शकता। तो कशा प्रकारे करायचा आहे याची आता आपण माहिती घेऊया, परंतु 2 पर्याय तुमच्याकडे आहेत, ते म्हणजे ईमेल आयडीला तुम्ही ड्राफ्टिंग पाठवू शकता। या ठिकाणी याचं ऑफलाईन पद्धतीने त्या मंत्रालय विभागामध्ये टाकू शकता, त्याचा पत्ता मी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचं ड्राफ्टिंग कसं असलं पाहिजे थोडक्यातलं मी या ठिकाणी मांडलेलं सुद्धा आहे। तर आता आपण माहिती घेऊ की ऑनलाईन पद्धतीने आपण कशा प्रकारे ही फाईल त्या डिपार्टमेंटला पाठवू शकतो आणि 21 दिवसामध्ये तक्रारीचं निवारण होऊन जाईल। तर मित्रांनो, मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा आपले सरकार पोर्टल, या पोर्टलवरती कशा प्रकारे नोंदणी करायची यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी लिंक तुम्हाला देऊन टाकेन। आणि बघा या ठिकाणी तक्रार नोंदवा, लॉग इन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आम्ही लॉग इन केलेला आहे, माझा जो लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन केला आणि तक्रार नोंदवा याच्यावरती क्लिक केलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं तुमचं नाव बिव सगळं टाकायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती डायरेक्टच येईल आणि वैयक्तिक माहिती आल्याच्या नंतर तक्रारीचं तपशील तुम्हाला टाकायचं आहे। बघा या ठिकाणी तुमचा जिल्हा वगैरे सगळं निवडायचं आहे, तुम्ही कुठे राहता काय सगळं जो विषय आहे, तालुका निवडायचा आहे, तुमचं गाव निवडायचं आहे। त्याच्यानंतर तक्रारीशी संबंधित विभाग, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर या ठिकाणी तुम्हाला तक्रारीशी संबंधित विभाग निवडायचा आहे। याच्यामध्ये स्पेशली तुम्हाला सांगतो की मराठी भाषा विभाग आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघाल तर बघा हा मराठी भाषा विभाग या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे। आपल्या तक्रारीशी संबंधित कार्यालय निवडा। आता मराठी लँग्वेज डिपार्टमेंट मंत्रालय स्तरावरती आपण ही तक्रार दाखल करतोय। त्याच्यानंतर कृपया तक्रारीचे स्वरूप निवडा। तक्रारीचे स्वरूप काय आहे तर या ठिकाणी आपण तक्रारीचे स्वरूप निवडूया, तर इतर स्वरूप आपण निवडूया तक्रारीचे। आणि याच्यामध्ये तक्रारीचे इतर स्वरूप काय आहे तर या ठिकाणी आपण लेखी नमूद करू याच्यामध्ये आपले तक्रारीचे इतर स्वरूप काय आहे ते। या ठिकाणी बघा, या ठिकाणी मराठी भाषा व मराठी भाषिकांवर होणारा अन्यायाबाबत अशा प्रकारचं मी या ठिकाणी तक्रारीचे इतर स्वरूप लिहिलेलं आहे। तर या ठिकाणी आता आपण
तक्रारीचा तपशील आपण थोडक्यात शब्द मांडूया याच्यामध्ये. शब्द मर्यादा लक्षात घेता अतिरिक्त दस्तऐवज सोबत जोडली आहे. कृपया त्यावर लवकरात लवकर न्याय निर्णय करावा ही नम्र विनंती. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघाल तर आपण तक्रारीचा तपशील याच्यामध्ये नोंदवलेला आहे. त्याच्यानंतर आपण दस्तऐवज अपलोड करणार आहोत. आपली जी तक्रारीची PDF फाईल आहे ती या ठिकाणी आपण अपलोड करूया. बघा, मराठी भाषा तक्रार ही PDF फाईल मी तयार करूनच ठेवलेली आहे. या ठिकाणी 4 MB पेक्षा जास्त ही PDF फाईल नसावी. ती PDF फाईल तक्रारीची सेपरेटरित्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्हाला फक्त तुमचं नाव गाव टाकून ती तक्रार दाखल करायची आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लोड नाही आहे. तर डायरेक्टच तुम्ही ही तक्रार करू शकता. या ठिकाणी हा कॅप्चा कोड तुम्हाला नोंदवायचा आहे. या ठिकाणी पुष्टी करून तक्रार दाखल करा. आहे तक्रार यशस्वीरित्या दाखल करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी या पोर्टलची खासियत काय आहे तर 21 दिन में आपकी तक्रार सॉल्व हो जाएगी. तर मित्रांनो, याची स्कीमच तशी आहे की 21 दिवसामध्ये तुमचं तक्रारीचं निवारण होणार. तर मित्रांनो, आता सद्यस्थितीला आपल्या चॅनलवरती 27,000 सबस्क्रायबर आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून बरेचसे मराठी भाषिकच आहेत. सगळ्यांनाच मी माझ्या चॅनलवरती 27,000 लोक जी महाराष्ट्रामधली आहेत ती सर्व मराठी भाषिकच लोक आहेत. ती कुठल्या पण जाती धर्म पंथ कसले पण असू दे लोक, त्याच्यामध्ये मॅटर नाही की आपण सगळेजणच मराठी आहोत. महाराष्ट्रामध्ये राहणारा हा सगळा मराठीच वर्ग आहे. आणि या ठिकाणी अशा प्रकारची तक्रार ही जरी मी म्हणतो या ठिकाणी 27,000 जर आपली लोक असतील तर या ठिकाणी निदान 1000 लोकांनी जरी या पोर्टलवरती तक्रार दाखल केली तरी हा डिपार्टमेंट उडून जाईल. या ठिकाणी सगळे पत्र त्यांना आवक करायला लागतील आणि या पत्रांवरती योग्य ती कायदेशीर कारवाई करावीच लागेल. मराठी भाषेसाठी माझ्याकडून एक चांगल्या प्रकारचं पाऊल उचलला गेलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा घर बसल्या तक्रार करू शकता. आणि निश्चितच हा कायदा, अशा प्रकारचा कायदा लवकरात लवकर येण्यासाठी आणि अशा प्रकारच्या घटनांवर चाप बसण्यासाठी तुम्ही देखील तुमचा प्रयत्न करू शकता. निव्वळ व्हिडिओच्या खालती कमेंट करून काही होत नाही किंवा घरामध्येच बोलून काय होत नाही की बापरे खूप वाईट झालं, असं झालं तसं झालं. तर काय ना काहीतरी आपण त्याच्यासाठी केलं पाहिजे ना. आपण काय करू शकतो, आपण सर्वसामान्य म्हणून काय करू शकतो याचा देखील तपशीलवार मी तुम्हाला सांगितलेले आहे. बरेचसे पर्याय मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. या तक्रारीची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही ती काय करू शकता, डायरेक्ट पोस्टाने पाठवू शकता. त्याचा पत्ता सुद्धा मागच्या पत्रामध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते ईमेल ॲड्रेसला सुद्धा ॲड्रेस करू शकता, ईमेलवरती डायरेक्ट पाठवू शकता. नाहीतर तुम्ही रितसर आपले सरकार पोर्टलवर सुद्धा त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये डायरेक्ट तक्रार टाकू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा सगळा आपण कामकाज करू शकतो. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.